सरकारी नोकर बँक निवडणूक लोकमान्य पॅनलचा प्रचाराचा नारळ फुटला। धुळे नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकच्या सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून लोकमान्य पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे। दंडपाणेश्वर मंदिरात पॅनलच्या प्रचाराचा नारळ प्राचार्य B.S. पाटील, गटनेते निशांत रंधे यांच्या हस्ते वाढवून शुभारंभ करण्यात आला। यावेळी लोकमान्य पॅनलचे मार्गदर्शक C.N. देसले, पॅनल प्रमुख संजय शिंदे, प्राथमिक शिक्षक पतपेढी गटनेते विनोद खैरनार, माजी चेअरमन विजय खैरनार, राजू चौरे, रवींद्र बोरसे, दत्ता शिंदे, मधुकर पाटील, निंबा माळी, सुरेश भावसार, किशोर पाटील, छोटू राजपूत, सुधीर ऋषी, शिवानंद बैसाने, पुरुषोत्तम काळे, आबा बच्छाव, राकेश आव्हाड, नितेंद्र चौधरी, रामकृष्ण बागल, संजय वळवी, उमेश पाडवी, दिनेश पाडवी, सतीश पाटील, भैया देवरे, उल्हास लांडगे, रावसाहेब पाटील, चंद्रकांत सत्यसा, अनिल भामरे, मंगेश निकुंभ, अरुण पवार, उमेश बेडसे, शशिकांत पाटील, अशोक पवार, मनोज पवार आदी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य B.S. पाटील यांनी सांगितले की आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या बँकेची प्रगती आणि पारदर्शक कारभाराची परंपरा पुढे नेण्यासाठी लोकमान्य पॅनल कटिबद्ध आहे। गटनेते निशांतजी रंधे आणि पॅनल प्रमुख संजयजी शिंदे यांच्या पाठीशी सर्व सभासद बंधू भगिनींनी खंबीरपणे उभे राहून लोकमान्य पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचे व सर्व उमेदवारांना आशीर्वाद व पाठबळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले। धुळे नंदुरबार जिल्हा सरकारी लोकांची सहकारी बँकेची निवडणूक 30 ऑगस्ट रोजी संपन्न होणार असून धुळे व नंदुरबार जिल्हा वासियांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे। पण निवड आजच झालेले आहेत आणि त्यामुळे बिनविरोध निवडून आलेले आणि निवडून येणारे अशा सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो। त्याबरोबर या बँकेची प्रगती होण्यासाठी वितंडवाद नको, वादविवाद नको, वादविवादामध्ये बँकेची प्रगती होणार नाही हा मनाचा मोठेपणा दाखवून ज्यांनी माघारी घेतली त्या बंधू भगिनींचं सुद्धा मी अभिनंदन, आभार मानतो। मित्रहो, साधारणतः ह्या गस बँकेच्या प्रत्येक निवडणुकीत माझ्या हस्ते नारळ वाढवला गेलेला आहे, उद्घाटन केलेलं आहे। मागच्या आठवणी मी सांगत नाही, परंतु याच्या मागे मात्र एक लोकांचं प्रेम, याबरोबर माझा सुद्धा या बँकेशी वेगळं नातं आहे। साधारणतः एप्रिल 2021 ला स्थापन झालेली बँक म्हणजे स्थापन झाली आणि मला तो स्वतःला व्यक्तिगत मी अनुभव सांगतो। 2 मुद्दे माझे फक्त महत्त्वाचे आहेत की साधारणतः 1966-67 ला मी BSc झालो। परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। नियुक्ती स्थित फागण्याला मी मॅट्रिकच्या स्केलवरती लागलो। त्यावेळेला मला राऊंड वाडीकडचे चेअरमन चेडोल पकडूनचे दरा मराठे, मी त्यांना भेटलो, त्यांना मी माझी अडचण सांगितली। मी शिक्षक म्हणून आहे, आपल्या बँकेच्या सभासद आहे, परंतु मला पुण्याला MSc करण्यासाठी जायचं आहे। तुम्ही जर मला कर्ज रूपाने मदत केली तर माझं जीवन सफल होईल। दरा मराठेंनी मला ते कर्ज मंजूर केलं। केवळ आणि केवळ त्या कर्जाच्या पैशाने मी पुण्याला MSc ज्या वेळेला आपण सामाजिक बांधिलकीने काम करतो त्यावेळेला व्यक्तिगत लाभापेक्षा समाजाचा लाभ, मित्रांचा लाभ फार महत्वाचा असतो आणि ते अत्यंत पुण्याचं काम असतं। लक्षात ठेवा, व्यक्तिगत काही मिळालं नाही तर काही फरक पडत नाही, परंतु इतरांसाठी स्वतःसाठी माणूस जगतो त्याचं काही कोणी कौतुक करत नाही। स्वतःसाठी जगणारा माणूस हा मेल्यासारखा असतो, परंतु दुसऱ्यासाठी जगणारा माणूस हा मरूनही किती रूपात स्मरणात असतो, हे लक्षात ठेवा। आणि येणाऱ्या कार्यकारिणीमध्ये जे निवडून येणारे आहेत, काम करणारे, त्यांना माझी नम्र विनंती आहे की अत्यंत पारदर्शक आपल्या बँकेची उन्नती कशी होईल, जास्तीत जास्त लोकांना कर्ज कसे देता येईल, कमीत कमी व्याज कसं देता येईल, वर्गणीवरती व्याज तर आपल्याला निश्चित चांगला आहे। मित्रहो, दुसरा महत्वाचा मुद्दा प्रमाणात मी केला। अगोदर तर निवडणूक लागली हेच लोकांना माहित नव्हतं, म्हणजे आई एक इतिहास बँकेमध्ये झाला की निवडणूक बँकेची लागलेली हे सभासदांना माहिती नव्हतं। कारण
एवढा उदासीनता या बँकेमध्ये निर्माण झालेली होती ती फक्त चुकीच्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी स्थान दिलं. ज्याची लायकी नव्हती, ज्याची अवकात नव्हती, अशा लोकांना मी त्या ठिकाणी सामावून घेण्याचं काम एवढ्यासाठी केलं की कुठेतरी या बँकेमध्ये बिनविरोधचा शिक्का लागावा. या दृष्टिकोनातून मी मागच्या वेळेला सुद्धा पाऊल उचललेलं होतं, परंतु यावेळेला तो सुद्धा पाऊल मी या ठिकाणी आज पण केला. प्रयोग मी त्या ठिकाणी केला, परंतु प्रयोग करताना ठरवलेलं होतं की चुकीच्या माणसाला त्या ठिकाणी येऊ द्यायचं नाही, जेणेकरून सभासदांचं हित त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जोपासता येईल याकडे आमचं लक्ष होतं. परंतु मित्रांनो, काही अडचणी असतात, काही प्रॉब्लेम असतात, त्या अनुषंगाने 2-3 फॉर्म त्या ठिकाणी राहून गेलेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की मी त्या ठिकाणी बिनविरोध करण्यामध्ये थोडासा कमी जरी पडलो असलो तरी आज 17 जागांसाठी बिनविरोध निवडणूक करणं म्हणजे जोक नाही. आपल्या सर्वांच्या सदिच्छा होता, पाठबळ होतं. या व्यासपीठावर विरंगण असलेल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता, म्हणून मी त्या ठिकाणी करू शकलो. गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं, काय करणार आहे हे सांगण्यापेक्षा ज्या 5 वर्षामध्ये आपल्याच हितचिंतकांनी बँकेला बरखास्त करण्यासाठी सुद्धा पत्र केलं. बरं का दादा, RBIला त्यांनी पत्र दिलं की आम्हाला ही बँक चालवायची नाही, बंद करायची. असे सुद्धा त्या ठिकाणी निवडून आलेले संचालक जर आपल्या या 105 वर्षाच्या परंपरा असलेल्या बँकेमध्ये असे जर किडे पाळत असतील तर का म्हणून त्यांना बिनविरोध म्हणून आपण घ्यावं, हाही एक प्रश्न त्या ठिकाणी आला. मी वाट बघत होतो की कोणीतरी यावं, समोर येऊन बोलावं. बोलवण्याचा प्रयत्न आम्ही पण केला. आदरणीय आबासाहेबांचाही पाऊल चुकत होता, परंतु चुकण्या अगोदरच त्यांना मी त्या ठिकाणी कॅचअप केलं. कारण मला माहिती आहे की CN आबांबरोबर मी पण काम केलेलं आहे.